Hello friends, our next chapter is dual nature of the radiation and matter. की radiation आणि मॅटरचे ड्युअल नेचर म्हणजे पार्टिकल आणि वेव्ह नेचर हे दोन्ही प्रकारचे जे नेचर आहेत त्याच्याशी रिलेटेड हा आपला चॅप्टर आहे. तर तो आपण चालू करणार आहोत. मग त्याच्यामधलं इथे ही जी इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये 11th स्टँडर्डमध्ये आपण जे काही पाहिलं होतं ते सगळं आहे बघा. की इन अर्लियर चॅप्टर्स यू हॅव स्टडीड व्हेरियस ऑप्टिकल फेनॉमिना. आपण हे ऑप्टिकल फेनॉमिना पाहिलेले आहेत. कुठले कुठले की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफिरन्स आणि डिफ्रॅक्शन. आता यापैकी रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आपण 11वीमध्ये 11th स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे. इंटरफिरन्स आणि डिफ्रॅक्शन हा त्याच्यानंतर पोलरायझेशन ऑफ द लाईट हे आपण ह्या वर्षी 12वीमध्येच लर्न केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता लाईट म्हणजे काय आहे तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. हे पण आपण बघितलं की इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पण आहे त्याच्यामध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर पण आहे. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये ते फक्त जस्ट रिवाइज अप होत आहे, बाकी काही नाही. मग आपली ही जी लाईट आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. तर मोस्ट ऑफ द फेनॉमिनन मेन्शन्ड हॅव बीन एक्सप्लेन कन्सिडरिंग लाईट हॅज अ वेव्ह. आता ह्यापैकी इथे जे आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफिरन्स, डिफ्रॅक्शन किंवा पोलरायझेशन हे फेनॉमिनन ज्यावेळेला आपण शिकलो, अभ्यास केला त्याचा, त्यावेळेला लाईट इज ट्रीटेड ॲज अ वेव्ह किंवा लाईट वेव्ह नेचर आहे असं कन्सिडर करून आपण इंटरफिरन्स कसं होतो, इंटरफिरन्स कशामुळं मिळतो, तो पॅटर्न काय असतो किंवा डिफ्रॅक्शन कसं असतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असतो, तो कसा होतो तो फेनॉमिनन. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ द लाईट किंवा रिफ्रॅक्शन जे असतं लाईटचं हे शिकले आहोत. त्याचे रूल्स वगैरे पण पाहिलेले आहेत है ना. त्यावेळेला आपण लाईटला वेव्ह म्हणून ट्रीट केलेलं आहे. कारण लाईटला आपण केव्हा केव्हा रे म्हणून पण ट्रीट करतो, काही वेळेला वेव्ह म्हणून ट्रीट केलं जातं आणि काही वेळेला लाईटला पार्टिकल नेचर आहे असं कन्सिडर केलं जातं आणि मग काही फेनॉमिनन एक्सप्लेन केले जातात. तर रे कन्सिडर करून रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आपण पाहिलेलं आहे. वेव्ह नेचर कन्सिडर करून इंटरफिरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा अंडरस्टँड करू शकतो असं इथं सांगितलेलं आहे. वी आर ऑल्सो फॅमिलियर विथ वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन अदर रिजन्स लाईक एक्सरेज, गॅमा रेज, इन्फ्रारेड अँड UV रेडिएशन, मायक्रोवेव्ज अपार्ट फ्रॉम द व्हिजिबल लाईट. मुळामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तर आपण अभ्यास केलेलाच आहे, ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये सुद्धा तिथे आपण वेव्ह नेचरच कन्सिडर केलं होतं. आणि मग कुठल्या कुठल्या रिजन्समध्ये की एक्सरेज, गॅमा रेज, इन्फ्रारेड, UV रेडिएशन, मायक्रोवेव्ज किंवा व्हिजिबल लाईट, इथं लाईटचं किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं वेव्ह नेचरच कन्सिडर केलं जातं किंवा विचार घेतला जातो. इवन मायक्रोवेव्ज पण आहेत, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. हे तर आपण 11वीमध्ये पाहिलेलंच आहे आणि शिकलेलं पण आहे. की आता ह्याची जर डायग्राम काढायची झाली तर आपल्याला हे आपले ॲक्सिसेस आहेत की हा आपला एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. असं जर आपण विचारात घेतलं एक्स, वाय अँड झेड, तर सपोज आपला हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ह्या प्लेनमध्ये आहे. कुठला प्लेन असेल हा बघा, वर्टिकल एक म्हणजे हा एक्स पॉझिटिव्ह आणि हा एक्स निगेटिव्ह, हे सॉरी वाय पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. आणि आपली जी वेव्ह आहे ती एक्स डायरेक्शनमध्ये चाललेली आहे. हा जर आपला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असेल तर त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये म्हणजे झेड ॲक्सिसला किंवा झेडच्या प्लेनमध्ये हा आपला मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असा येऊ शकतो किंवा ही मॅग्नेटिक फील्ड वेक्टरची ही अशी त्याला लाईन असेल. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर समजा हा वाय ॲक्सिसमध्ये असेल किंवा XY प्लेनमध्ये असेल तर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हा XZ प्लेनमध्ये येईल. म्हणजेच काय मला इथे सांगायचं आहे की आपले इलेक्ट्रिक फील्ड, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ते कसे असतात, परपेंडिक्युलर असतात.
म्हणून आपलं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्याचं नावच जे पडलेलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. त्यामुळे दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ म्युच्युअली परपेंडिक्युलर. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कशा आहेत एकमेकांना? म्युच्युअली परपेंडिक्युलर फील्ड्स आहेत. आणि ॲज बोथ आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन इन विच द वेव्ह अँड एनर्जी आर ट्रॅव्हलिंग. पुन्हा हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हे पुन्हा अशा एक तिसरी जी थर्ड डायरेक्शन आहे एक्स डायरेक्शन, त्याला पण ते परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, हे सगळं आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, एनर्जी पण ट्रॅव्हल होते त्याच्यामध्ये. तसंच आपण ह्याच टेक्स्टबुकमध्ये 11th 12 नंतर 12th स्टँडर्डमध्ये 3rd चॅप्टरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस पण लर्न केलेला आहे ना. म्हणजे तिथे हीटशी रिलेटेड तो चॅप्टर आहे, थर्मशी रिलेटेड तो चॅप्टर आहे, बरोबर का. मग त्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये आपण स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन पण शिकलेलो आहोत. आता हा जो आहे हा स्पेक्ट्रम जो आहे ब्लॅक बॉडी ते थर्मल वेव्हज आहेत, त्याचा जो आपण अभ्यास केलेला आहे विच कॅनॉट बी एक्सप्लेन युझिंग वेव्ह नेचर ऑफ द रेडिएशन. मग त्यावेळेला तिथं आपण त्या रेडिएशनला वेव्ह म्हणून कन्सिडर केलं होतं का? नाही. मग सच फेनॉमेनन ॲपियर ड्युरिंग द इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर. मग अशा प्रकारचे जे फेनॉमेनन होतात की ब्लॅक बॉडी रेडिएशन वगैरे आहेत, तसे फेनॉमेनन म्हणजे ते इव्हेंट्स कसे कधी होतात? ड्युरिंग द इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन. रेडिएशन जेव्हा आहेत त्यांचं इंटरॅक्शन होतं कुणाबरोबर? मॅटरबरोबर. आणि मग त्यावेळेला नीड क्वांटम फिजिक्स टू एक्सप्लेन देम. मग त्यांचं जे रेडिएशनचं इंटरॅक्शन आहे मॅटरबरोबर ते एक्सप्लेन करताना आपल्याला क्वांटम नेचर जे आहे ते विचारात घ्यावं लागतं. क्वांटम म्हणजे काय आहे तर ते इथे पुढच्या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. आता बघा, द आयडिया ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं क्वांटायझेशन, क्वांटा म्हणजे स्मॉल पॅकेट्स आहेत, एनर्जी पॅकेट्स आहेत. मग ही आयडिया जी आहे कसली आयडिया? क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं क्वांटायझेशन इज प्रपोज्ड बाय. कोणी फर्स्ट प्रपोज केलेलं आहे? मॅक्स प्लँक. प्लँक नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी ती आयडिया मांडली आणि त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कशाचं एक्सप्लेन दिलेलं आहे? टू एक्सप्लेन ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. आता त्यांनी बघा, द आयडिया ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी वॉज फर्स्ट प्रपोज बाय प्लँक टू एक्सप्लेन ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. मग आता त्यांनी काय काय सांगितलं बघा. प्लँक प्रपोज्ड अ मॉडेल. त्यांनी एक मॉडेल सजेस्ट केलं, त्यांनी एक प्रपोजल मांडलं. मॉडेल कसलं मांडलं? दॅट सेज, पहिला पॉईंट नंबर 1, एनर्जी इज इमिटेड इन पॅकेट्स. एनर्जी जी आहे, एखादा मॅटर किंवा ऑब्जेक्ट एनर्जी इमिट करतो, ती जेव्हा एनर्जी इमिट केली जाते तिचा जो फॉर्म आहे तो छोट्या छोट्या स्मॉल पॅकेट्समध्ये तो आहे. सो एनर्जी इज इमिटेड इन पॅकेट्स हा फर्स्ट पॉईंट आहे. अँड सेकंड पॉईंट त्यांनी काय मांडला? ॲट हायर फ्रिक्वेन्सीज एनर्जी ऑफ अ पॅकेट इज लार्ज. हायर फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत त्या पॅकेटची एनर्जी कशी असते? लार्ज असते. हा सेकंड पॉईंट सांगितला. आता हे कोणी सांगितलं बघा? प्लँक प्रपोज अ मॉडेल. त्या मॉडेलमध्ये दॅट सेज एनर्जी इज इमिटेड इन पॅकेट्स अँड ॲट हायर फ्रिक्वेन्सी एनर्जी ऑफ अ पॅकेट इज लार्ज. हायर फ्रिक्वेन्सी मीन्स लार्ज एनर्जी. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही नाही आहे. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम असतो ना आपला, लोअर फ्रिक्वेन्सी टू हायर फ्रिक्वेन्सी किंवा हायर वेव्हलेंथ टू लोअर वेव्हलेंथ. तर हायर फ्रिक्वेन्सी असतील तर एनर्जी कशी असणार आहे? लार्ज असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे प्रपोजल मांडताना त्यांनी काय अझम्पशन केले? प्लँक अझ्युम दॅट ॲटम्स बिहेव लाईक टायनी ऑसिलेटर्स. ॲटम काय म्हणून बिहेवियर दाखवतात? टायनी ऑसिलेटर्स. म्हणजे ॲटम्स जे आहेत ते अगदी छोटे छोटे ऑसिलेटर्स आहेत असं कन्सिडर केलं. आणि इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ओनली इन डिस्क्रीट पॅकेट्स. प्लँकनी जेव्हा त्यांचं मॉडेल प्रपोज केलं
त्यावेळेला they have considered or assumed that atoms are tiny oscillators that emit electromagnetic radiation in discrete packets. म्हणजे जे रेडिएशन्स इमिट केले जातात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट केले जातात, त्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कशाच्या स्वरूपात आहे तर डिस्क्रीट पॅकेट्स आहेत, एनर्जीचे छोटे छोटे पॅकेट्स आहेत आणि एनर्जी इज गिवन बाय E इज इक्वल टू NH-nu. तर जे एनर्जी पॅकेट्स आहेत E इज इक्वल टू NH-nu. आता इथे न्यू आहे, हे जरी व्ही सारखं दिसत असेल तरी हे न्यू हे लेटर आहे, ग्रीक लेटर आहे ते, आणि न्यू असं त्याचा उच्चार आहे आणि त्यांना आपण फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो. आणि ते फ्रिक्वेन्सी कोणाची आहे तर ऑसिलेटरची आहे, कारण ॲटम्सला आपण टायनी ऑसिलेटर म्हणून कन्सिडर केलेलं आहे ना. कुणी मी नाही, मॅक्स प्लँकनी ज्यावेळेला त्यांनी त्याचं मॉडेल प्रपोज केलेलं आहे त्यावेळेला प्लँकनी ॲटमला टायनी ऑसिलेटर म्हणून कन्सिडर केलेलं आणि मग ते ऑसिलेट्स होतात ना, तिथे ऑसिलेशन्स आहे म्हटल्यानंतर तिथे फ्रिक्वेन्सी आली आणि फ्रिक्वेन्सीसाठी इथं न्यू लेटर हे वापरलेलं आहे. आणि ज्यावेळेला ते ऑसिलेशन्स होते त्यावेळेला जी एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर पडतात त्याचा जो फॉर्म आहे ते डिस्क्रीट पॅकेट्समध्ये आहे. सो E इज इक्वल टू NH-nu. N आहे तो आपला इंटिजर असतो, H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे तो, त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते आणि न्यू ही फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. द इमिशन ऑकर ओनली व्हेन ऑसिलेटर्स मेक्स अ जम्प फ्रॉम वन क्वांटाइज्ड लेवल ऑफ एनर्जी टू अनदर ऑफ लोअर एनर्जी. बघा इथं नीट लक्षात घ्यायचं आहे की एक तर इथं जम्पिंग होत आहे, ठीक आहे, कुठून होत आहे एका क्वांटाइज्ड लेवलपासून त्याची जी काही एनर्जीची लेवल असेल त्याच्यापेक्षा लोअर एनर्जी लेवलला जम्पिंग होते, त्यावेळेला काही रेडिएशन्स इमिट होत आहेत. ठीक आहे. सो द इमिशन्स ऑकर ओनली व्हेन ऑसिलेटर मेक्स जम्प फ्रॉम वन क्वांटाइज्ड लेवल ऑफ एनर्जी टू अनदर लोअर एनर्जी. त्याचं डायग्राम काढायची झाली तर डायग्रामच्या थ्रू एक्सप्लेन करायचं झालं तर आपण एनर्जी आहे ती अशी जर दाखवली तर हा हायर एनर्जी बँड आहे, हा लोअर एनर्जी बँड असेल तर आपले जे ऑसिलेटरची एनर्जी आहे ती हायर एनर्जी असेल. हायर एनर्जीपासून लोअर एनर्जीमध्ये ज्या वेळेला आपली जम्पिंग होते त्यावेळेला रेडिएशन्स बाहेर पडतात आणि ते आहे ते त्याचा जो फॉर्म आहे तो स्मॉल एनर्जी पॅकेट्स आहे. दॅट इज E इज इक्वल टू NH-nu. तर न्यू इज द फ्रिक्वेन्सी, N आहे तो इंटिजर आहे. अशा स्वरूपाने ते इमिशन्स बाहेर पडतात आणि दॅट इज नथिंग बट द रेडिएशन्स. आता हे कुणाचं आहे तर इथं आपण म्हणजे सायंटिस्टनं ऑसिलेटरचे रेडिएशन्स आहेत ते. सो इमिशन्स ऑकर ओनली व्हेन ऑसिलेटर मेक्स अ जम्प फ्रॉम वन क्वांटाइज्ड लेवल टू ऑफ लोअर एनर्जी लेवल. This model of Planck turned out to be the basis for Einstein's theory to explain observation of experiments on photoelectric effect, which we will study in the following session. जे मॅक्स प्लँकनं हे जे काही आपल्याला मॉडेल सांगितलेलं आहे त्याच्या बेसिसवरती आइन्स्टाईननं त्याची थिअरी सांगितली. आइन्स्टाईन हे पण सायंटिस्ट आहेत, वेल नोन सायंटिस्ट आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी पण एक थिअरी सांगितलेली आहे. कशाची थिअरी सांगितलेली, त्यांनी बऱ्याच त्यांचे थिअरीज आहेत, पण आपल्याला जी आहे लागणार ती आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची थिअरी. मग आइन्स्टाईनने जी थिअरी एक्सप्लेन केलेली आहे कुठली थिअरी आहे तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची. ती पण थिअरी त्यांनी अशीच नाही मांडली तर एक्सपेरिमेंट्स केले. एक्सपेरिमेंट केल्यानंतर ऑब्झर्वेशन्स घेतले आणि मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे की आपण आता ह्या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत ते आइन्स्टाईननं एक्सप्लेन केलं आपल्या सर्वांना की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे नक्की काय, तो कशामुळे होतो, त्याच्या मागचं कारण काय, हे सगळं आइन्स्टाईनने आपल्याला एक्सप्लेन केलं. पण त्याच्यासाठी त्यांनी प्लँक यांनी जे काही आपल्याला मॉडेल प्रपोज केलं होतं त्याची हेल्प घेतली. त्याच्या बेसिसवरती आइन्स्टाईनना ते एक्सप्लेन करणं खूप सोपं गेलं आणि ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.